सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी चार शर्ट दिलेत मी. हां पुरे ना? म्हणजे 3 पॅन्ट झाल्या, 4 शर्ट आणि 1 जीन्स पण दिली आहे. पुरे ना? हां पुरे ना? हो पुरे. बरं का कॉन्फरन्स संपली ना की चंदू अण्णांकडे पाय लावून या बरं का, त्यांना वाईट वाटेल. एवढ्या लांब जाताय तुम्ही, नाहीतर आपण कशाला जातो एवढ्या लांब. आणि ताई आत्या आहेत, ताई आत्यांकडे जरूर जाऊन या बरं का, नाहीतर फोन करून मला विचारतील. हां पत्ता आहे ना तुमच्याकडे? तुम्ही फोन नंबर घेतलाय ना? पत्ता मी सांगू का बरं का? बर्डीवरनं जायचं आणि मग ती खाऊगल्लीचा राईट टर्न आहे ना, तिथे नाही जायचं बरं का. सुपारी हनुमान आहे ना पुढे, तिथे ड्रेसलँड नावाचं दुकान आहे, तिथे जायचं आणि तिथून तुमचं लक्ष नाही आहे. ऐकताय ना मी काय म्हणते ते? माझ्याशी बोलतेस? नाही, मला वेळ लागलाय म्हणून मी स्वतःशीच बोलते. हसताय काय? काय सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत? हो ऐकतोय मी सगळं. चंदू अण्णा, माई आत्या सगळं बोल. माई आत्या नाही हो, ताई आत्या. हा तेच ते पुढे बोल. चंदू अण्णांकडे पाय लावून या. माई आत्या तुमच्यामुळे मी पण असं. ताई आत्या त्यांना फोन करा. आणि पमाची जाऊ आहे ना, ती पण राहते बरं का तिथे. हा बघा तुमचं लक्ष नाहीये. श्यामल माझी फाईल मिळत नाहीये गे. फाईल ना मी शोधून ठेवते, आधी बॅग भरूया आपण. श्यामल हा अत्यंत महत्वाची फाईल आहे ती. ती फाईल घेऊन मला नागपूरला जायचंय. सगळी महत्वाची कागदपत्र त्या फाईल मध्ये आहेत. मी म्हटलं ना मी शोधते, मला माझी बॅग तर भरून होऊ दे ना. ती फाईल जर मिळाली नाही तर बॅग भरायची काही गरज नाही. नागपूर कॅन्सल होईल माझं. अगं बाई मला एक कळत नाही, मी सगळं इथे व्यवस्थित ठेवलं असताना तू हलवतेस कशी ती फाईल? अहो पण मी कशाला? मग शेजारच्या सुहासिनीबाई येऊन ते हलवून गेलं फाईल माझी. मी हे बघतोय श्यामल, तू आपलं विसरते पण इथे तिथे ठेवतेस, नंतर सांगते माहित नाही. आठव जरा नीट. हो आठवते, पण तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हा अहो टूथब्रश या बाजूला आहे आणि कपड्यांचं साबण इथे आहे आणि पायमोज्याचे जोड मी आत्ताच इथे टाकले. दाखवू का तुम्हाला? आणि तो दाढीचा ब्रश आहे ना, तो तुमचा जरा जुना झालाय, तो तुम्ही जाता जाता. ते टूथब्रश आणि हे घेऊन का रे? ते एक जण मदत करत नाही मला. फाईल कुठे गेली? हा बाबा. ए काय शलाका कुठे आहे? शलाका मला काय माहिती, मी आत्ता आलो बाहेरून. काय बाबा काय शोधताय काय? अरे फाईल शोधतोय जी घेऊन मला नागपूरला जायचंय. नागपूरला? बाबा बॅट आणाल? नागपूरला चांगला मिळतात टिकाऊ. नागपूरला? हा कानपूरला असेल, कानपूरला. काय? तू फाईल शोधा ती. हा फाईल शोधतो ना बाबा, पण आणा ना, स्वस्त मिळतात तिकडे. हिरव्या रंगाची? हिरव्या रंगाची नको बॅट, चांगला वेगळा रंग आणा ना, रफ टफ वाटू दे अशी की बॅट. तू फाईल शोध बघू आधी, नसते उगाच चौकशा. शेखर काय ते? तू नागपूरला चाललाय? हो. हा मला चूर्ण ना चूर्ण, आबांना चूर्ण आणणार नेहमी तेच. चूर्ण नको का? चूप चूप ना चूप. चूर्ण नको, मला एक फोटो पाहिजे होता. फोटो कसला तो? जिथे आपलं हिवाळी अधिवेशन होतं ना, त्या जागेचा फोटो मला पाहिजे. तो कशाला हवाय तुम्हाला? काय एवढ्या कडाक्याच्या थंडीत जिथे राजकारणावर गरमागरम चर्चा होते, तो राजकीय आखाडा आहे तरी कसा, हे मला बघायचंय. आबा शेखर. आईला गुरु आला. अरे गुरु आलास तू? अरे शेखर विसरलास की काय? का ते? अजून तुझी तयारी नाही झाली? अरे तयारी ही काय? अरे गुरु मी मेलोय ठार, जरा घोळ झालाय रे सगळा. कसला? तिकीट हरवले की काय? तिकीट आहेत रे. ती प्रोजेक्टची फाईल होती ना, ती मिळत नाहीये कुठे. अरे ती प्रोजेक्टची फाईल काल तू माझ्याकडे दिली, माझ्या बॅगेत आहे. काय? मग
अरे हो तू 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 बस जरा मी आलो अरे पटकन हा? शेखर बसतोयस कसला आधी एकतर उशीर झालाय. हो हो तू 2 मिनिटात मी आलो बाबा बॅट हिरव्या रंगाची नको, दुसरा कुठलाही रंग चालेल मला. कसली बॅट सांगितलं ना स्वस्त मिळतात तिकडे. आपण विचार करूया हा तू तू थांब. बाबा विचार ना बाबा, घेऊन या ना प्लीज. हा तो हिरवा शर्ट हा ठेव. अगं बाई, अहो ही आहे का? हा? ही अगं नाही मिळाली फाईल. हा कुठे बाहेर होती का? नाही काय झालं माहितीये, मी ऑफिस मधून येताना परवा त्या गुरुकडे देऊन आलो फाईल. म्हणजे घरी आणलीच नाही? नाही श्यामल टूथब्रश इकडे ठेवलाय बाहेर कुठे. हा आहे. मी तुमच्या वस्तू हरवते ना, इकडे तिकडे हलवते ना. होतं काय असं कधी कधी. माझं नाही, तुमचंच होतं असं कधी कधी. तू माझा टॉवेल मी ठेवलाय. मी माझ्या वस्तू नीट ठेवत असते, तुम्हीच इकडे तिकडे हरवत असता. अरे हे विचारायचं राहिलं, नागपूरहून काय आणायचं तुला? उगाच मस्का नकोय मला. आता मस्का आणायला नागपूरला कशाला जायला पाहिजे, तो इकडे सुद्धा मिळतो. संत्र्याची बर्फी आणू? सोडा हो. हे बघ, प्रकृती उत्तम राहायला हवी तर व्यायाम करायला हवा नियमित. तू करतोस की नाही? हो करतो ना, 2 वेळा करतो. रोज 2 वेळा? शाब्बास. नाही आबा, रोज 2 वेळा नाही, आठवड्यातनं 2 वेळा करतो. आठवड्यातून 2 वेळा? अरे नियमित करायला हवा. तू रोज जेवतोस ना, मग व्यायामही करायला हवा रोज. नाही आबा, रोज अशी धावपळ असते त्यामुळे जमत नाही आबा. इच्छा असली ना तू सगळं जमतो. तू मला एक सांग, सकाळी उठतोस किती वाजता? 6 वाजता. 6 वाजता एवढं उठीला? 5 वाजता उठू. मग बघ सगळं वेळ होतो की नाही ते. तुला वेळ मिळाला नाही, तुला मी ट्रिक सांगते बघ. जर वेळ नाही मिळाला तर आपण असशील तिकडे असं खाली वाकायचं. खाली वाकू आणि रिलॅक्सेशनसाठी असं खाली वाका. आणि असं रक्त इकडे रक्त येतील असं. त्याच्या हात नोमकड ठेवतो, रिलॅक्स वाटतं. आबा काय शोधताय तुम्ही? आबा काही नाही. हा काय हो? काय चल चल गुरु चल, उशीर झाला. चल उशीर झाला. अरे या वेळेला आपण स्टेशनला पाहिजे होतो. हा, तेवढं लक्षात ठेवा चंदू अण्णांचं. हो चल आबा निघतो, काळजी घ्या. हा नमस्कार करतो. लपून जा रे, लपून जा. आणि पोचल्यावर फोन करा. हो करतो. येतो वहिनी. हा बरं, यांना आठवण करा. हा कसली ग? अहो ते चंदू अण्णा, ताई आत्या आणि संत्र्याची बर्फी. मी करतो आठवण, तुम्ही काय काळजी करू नका वहिनी. शेखर ते फोटो अगं बाई कसले फोटो? नाही ते आहे. बॅट लक्ष. हो लक्षात ठेवा. वाजले बघ किती, प्लीज लवकर. हो येतो का? चला येतो आबा. चला. आबा येतो. सांभाळून रे. आणि पोचल्यावर कळ शेखर. घर पोचलं. हो चला, आजचं प्रेझेंटेशन छान झालं. आता काळजीच नाही. तुला सांगतो शेखर, GM कसला सॉलिड खुश झाला होता. काय सांगतोस? कशावरून? अरे कशावर म्हणजे काय, त्याचा चेहरा पाहायला हवा होतास. एकटाच हसत होता गालातल्या गालात. चला, म्हणजे ज्या कामासाठी आलो ते पूर्णपणे पार पडलं. चला भैया जरा 2 मिनिट रुक ना. आता उद्या भटकायला मोकळा. म्हणजे काय तू खरंच जाणार आहेस की काय रिलेटिव्ह कडे? तू काय वेडा आहेस काय? घरी सांगायचं अजिबात वेळ मिळाला नाही, कळलं ना? असं सांगायचं? हो. ठीक आहे. पण आता घरी काय करत असतील? म्हणजे नाही म्हणजे आबांना जरा बरं नसतं ना रे हल्ली. त्यातून मी 2 दिवस नाही म्हणजे शिर्या उधळला असणार. शलाका, श्यामल. अरे एवढी जर का तुला काळजी वाटते तर एक फोन कर. 2 मिनिटाचं तर काम आहे. हो किती वाजले रे? वाजले 2:30 वाजले. चल करूया फोन. आत्ता आत्ता नको, रात्री करू. म्हणजे मला सगळेजण भेटतील फोनवरती. हे कोण रे? काय एवढा वेळ बोलतोय कोणाच ठाऊक? असू दे रे, नवीन लग्न झालं असेल, बायकोशी बोलत असेल बापडा. एवढा? मग तू आता काय करतेस, जेवली की नाही, काय जेवलीस, मग हेच प्रश्न ती त्याला विचारेल. तुम्ही जेवलात की नाही, तिकडचं जेवण पचतं की नाही.
साल्या गुऱ्या, लग्न केलं नाहीच म्हणतो, तुला एवढी कशी रे माहिती? काय आहे, लग्न जरी केलं नसलं ना तरी माझा अंदाज काय चुकायचा नाही. अरे आपल्या ऑफिस मधले ते काय ना ट्रेनी, त्यांची अवस्था बघतो ना मी. अरे त्यातले एक दोघे माझे रूम पार्टनर आहेत. काय तासन तास बोलत असाच कोणाच ठेव. साल्या एकदा लग्न कर मग कळेल. का रे, माझा हसरा चेहरा तुला बघवत नाही का? चला अरे आलो. किती तास? एवढी एवढी 2 पोरं आहेत मला. काय ना अबा लॉईड का? हा लॉईड आहे. बाजूला उभा आहे तो ग्रीनिश आहे, ग्रीनिश. रिचर्डसन नाही आहे यात. रिचर्डसन आहे, विवियन रिचर्डसन. अरे बरं झालं जुनी मॅच दाखवते बघ. हल्ली बघायला मिळत नाही. हे सगळी मी अरे शिर्या फोन वाजतोय. शेखरला माहित असेल. शिर्या अरे फोन वाजतोय, घेता येत नाही का? घे ना. शिर्या साधा फोन सुद्धा घेता येत नाही का? तो पण अगदीच घ्यायचा. हॅलो हॅलो. हा हॅलो हॅलो, मी शेखर बोलतोय. बाबा श्यामल. हा ओळखलं मी, बोला. नाही काय नाही, सहज आपलं. हा हे आबा कसे आहेत का? आबा ना, आबा बरे आहेत. तुम्ही बरे आहात ना? हो मी बरं आहे. मी श्यामल, शिर्या कुठे आहे? शिर्या ना, शिर्या टीव्ही. ए शिर्या, बाबांचा फोन आहे. शिर्या काय होय बाबांना? अहो तो टीव्ही पाहतोय, जुनी मॅच आहे. अच्छा अच्छा. श्यामल, बाकीचे सगळे बरे आहेत ना? काय चाललंय सगळ्यांचं? हा काय नाही, नेहमीच आपलं. अच्छा, मग मी ठेवू फोन? हा हो ठेवा. काय रे, 5 मिनिटात आलास? काय फोन लागला नाही की काय? लागला रे. मग आमचं लग्न जुनं झालं, आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. चला. का वहिनी घरात नव्हत्या की काय? होती रे. आपल्यालाच चुकल्यासारखं वाटत राहतं रे. त्यांना तिथे काहीही वाटत नाही. आपण असतो ना घराच्या बाहेर, त्यामुळे आपल्यालाच. एक गोष्ट खरी कुर्या, यापुढे घरी फोन म्हणून करायचा नाही. चला. तेरा चलना आइटम है, तेरा रुकना आइटम है, दिल चुराना आइटम है, तेरा मुड़ना आइटम है, तेरा रुकना, तेरा चलना, दिल चुराना आइटम है. चोरी चोरी दिल चुराया, चोरी चोरी. चोरी आली. अबे हे बघ, तो आलाय. कोण आलाय? तो परत आलाय. तो कोण परत आलाय? शेखर आलाय रे. बाबा आलेत. आधी नाही सांगायचं मला. सांगतो ना ते. सांगतोय काय? आधी सांगितलं असतं तर मी वेळेवर आलो असतो. आता काय सांगताय? त्यांना अरे वाजले किती? ही वेळ आहे परत यायची? हा, 4 दिवस मी नव्हतो इथे, तुझे हे धंदे चालले होते काय? बाबा कधी आले? बाबा कधी आलात तुम्ही? नागपूरहून? मी संध्याकाळी आलो. तू आतापर्यंत कुठे होता ते सांग मला आधी. बाबा बॅट आणली. बॅट? अरे जॉबचं बघ आधी. त्या आसगावकरांकडे जाऊन यायला सांगितलं होतं. जाऊन आलास? काय? बाबा मी कशाबद्दल? नागपूरला जाऊन आल्या पाहिजे. हा जर थांबा. जाऊन आला त्यांच्याकडे? हा बाबा मी विसरलो. मी बॅट आणायला विसरलो. हे असंच जर विसरत राहिलास ना तर एक दिवस आपण ग्रॅज्युएट झालोय हे सुद्धा विसरशील तू. काय? फोटो आणला मला. फोटो. थांबा जरा. काय विसरलो? काय हे धंदे करता तुम्ही? यांना बॅट पाहिजे, यांना चला कपडे बदला, जेवायला बसा. चला.
घरचं कशाला बोलला जा जा. अहो हे काय जेवणानंतर बडीशोप मागायला विसरलात. 4 दिवसात सवय मोडली की काय? छे छे 4 दिवस घराच्या बाहेर राहिलो म्हणून अशा आयुष्यभराच्या सवयी मोडतात की काय? पण श्यामल तुला सांगतो 4 दिवस तिथे नागपूरमध्ये आलिशान हॉटेलमध्ये AC बेडरूममध्ये वगैरे राहिलो, पण आपलं घर ते आपलं घर रे बाबा. म्हणजे इथे घरात आल्यानंतर जे एक सुख वाटतं ना तसं कुठेही वाटत नाही खरंच. खरंच? अगं खरंच आपल्या घराची ओढ म्हणजे काय असते ना हे कळण्यासाठी 4 दिवस घरापासून कुठेतरी लांब जायला पाहिजे. म्हणजे इथे घरामध्ये त्या नेहमीच्या रुटीनला आपण कंटाळतो, पण बाहेर गेल्यानंतर मात्र तेच आपलं नेहमीचं रुटीन असं हवं असं वाटायला लागतं. हो. पण म्हणून मग असं आल्याला डाफरलात तुम्ही शिऱ्यावर? त्याला काय वाटेल? बरे होते 4 दिवस बाहेर, पण बरं केलं तर तुम्ही डाफरलात. अहो 2 दिवस अगदी पळताभुई थोडी केली. नशीब माझ्याबरोबर आबा होते. हे श्यामल शिर्याला मी डाफरलो ना त्याचं कारण जरा वेगळंच होतं. अगं बाई आता कुठलं वेगळं कारण? 4 दिवस नागपुरात होतो ना तिथे सगळे माझे बॉसेस होते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते हुकूम सोडायचे. असं जीव कोंडला होता का माझा? बरं उलटून बोलायची काही सोय नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर शिर्याला असा फैलावर घेतला ना एकदम असं बॉस झाल्यासारखं वाटलं. स्वतःसाठी तुम्ही अगदी त्याला मोठा डोसच दिलात की. पण असा डोस अधूनमधून बरा प्रकृतीसाठी आबा म्हणतात. ए श्यामल, ज्या अर्थी मला शी आपल्या घराची एवढी ओढ वाटते त्या अर्थी मी एकदम असा कुटुंब वत्सल माणूस असलो पाहिजे नाही? असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुला नाही असं वाटत? मला असं वाटतं की 11 वाजून गेले आहेत तेव्हा कुटुंब वत्सलांची झोपायची वेळ झाली आहे. चला शेखर टिपरे, उद्या सकाळी 9-10 ची लोकल पकडायची आहे. अरे शेखर, तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही नाही झोपतोच आहे मी. ही गोळी घ्यायची राहिली आहे. हा हा थांबा थांबा. घ्या. अरे झोपा आता. दिवा बंद करू? नको नको, मला आज तुला काही सांगायचं आहे. सकाळी मी विसरेन म्हणून आताच सांगतो. हा काय आबा, चूर्ण वगैरे संपलंय का? मी शिऱ्याला सांगतो ना आणायला. नाही रे, आणि तू त्याला सांगू नको. हा त्याला सांगायची गरज नाही, तो आणून देतो मला. तुला सांगायची गरज आहे. काय सांगताय? हे बघ शेखर, तू शिऱ्याला बोलत जाऊ नकोस. बोलत जाऊ नको म्हणजे आबा ऐकत नाही होतो. बेजबाबदार झालाय नुसता. अरे बेजबाबदार म्हणजे काय? तू सांगितलेली सगळी कामं करतो, हा न कंटाळता करतो. उलट तो बोलत नाही, कधी कधी उलट बोलत नाही मला. मग आणखीन काय हवं? बेजबाबदार म्हणजे काय? पण आबा नोकरीसाठी मी त्याला त्या जोशींकडे पाठवला होता. तो हे बघ, तू नोकरीचं मला सांगू नकोस. हा अरे आज तुका आजचा काय तो 50 वेळा इंटरव्ह्यूला जाऊन आलेला आहे. तू मला विचार, तुला माहिती नाहीये. कारण दरवेळेला इंटरव्ह्यूला जाताना तो माझ्या पायावर डोकं ठेवून जातो. म्हणजे 50 वेळा पायावर माझ्या डोकं ठेवलं म्हणजे 50 वेळा तो इंटरव्ह्यूला गेला. सोपं गणित आहे. तुला सांगतो, त्याला जर कॉल आला नाही ना तर त्याच्यापेक्षा मला जास्त वाईट वाटतं. काय करणार, नोकरी आहेत कुठे?
तेही आहेच हो बाबा, पण म्हणून तर काळजी वाटते ना. काळजी वाटते म्हणून मुलांच्या अंगावर डाफरायचं हा? अरे अशानं मुलांना फ्रस्ट्रेशन येतं हा? डाफरायचं कशाला? हो. हो काय? अरे उद्या पुन्हा विसरणार तू. विसरू नको उद्या, लक्षात ठेव मी काय सांगितलंय ते. नाही डाफणार. उद्या सकाळपासून कुणावरही विनाकारण डाफरणार नाही, झालं? जा आता झोपायला. वाजले किती? उद्या जायचं ना ऑफिसला हा? चालेल. आज बऱ्याच दिवसांनी शेखरला दम दिला. काय आहे, घरातलं वातावरण आनंदी राहावं म्हणून आधनं असा डोस द्यावा लागतो. आज बऱ्याच दिवसांनी मला मी कुटुंब वत्सल असल्यासारखं वाटलं. 3 cheers for आबा टिपरे, हिपी हुरिये हिपी हुरिये हिपी हुरिये. Soyam, toyam, tadanum tum tadani.